कोंबड्यान बांगही दिली पहाटही झाली कोंबड्यान बांगही दिली पहाटही झाली झोपलेला गवळी दादा जागते वा आली ओ ला 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 हे 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 कोंबड्यानं बांगडी दिली पहाटही झाली कोंबड्यानं बांगडी दिली पहाटही झाली झोपलेला गवळी दादा जागते वा आली हो 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 ओसरल्या दाही दिशा
पहाटे प्रहरी रवी उगवला अंबरी ओसरल्या दाही दिशा पहाटे प्रहरी ओसरल्या दाही दिशा पहाटे प्रहरी ओसरल्या दाही दिशा पहाटे प्रहरी रवी उगवला अंबरी गोपी निघाल्या सारे मिळवणी मथुरे बाजाराला गोपी निघाल्या सारे मिळवणी मथुरे बाजाराला सात शृंगार थाट करोनी कोरत हे विकण्याला ओसरल्या दाही दिशा पहाटे प्रहरी ओसरल्या दाही दिशा पहाटे प्रहरी रवी उगवला अंबरी गोपी निघाल्या सारे मिळवणी मथुरे बाजाराला गोपी निघाल्या सारे मिळवणी मथुरे बाजाराला सात शृंगार थाट करोनी कोरत हे विकण्याला ओसरल्या दाही दिशा पहाटे प्रहरी ओसरल्या दाही दिशा पहाटे प्रहरी रवी उगवला अंबरी पहाटेचा तोंबतो हा मंद धुंदवारा अंगावरी पडती हळू तव बिंदूच्या धारा तव बिंदूच्या दारा तव बिंदूच्या दारा दही दूध ताकलुणी घेऊन गोरस सारा पोरी आम्ही राधा हिरा चंद्र आणि तारा चंद्राणी तारा चंद्राणी तारा किलबिल केली त्या पक्षानी सडा शिंपला त्या किरणाने करात लगबग सयान तुम्ही उशीर फारा झाला करात लगबग सयान तुम्ही उशीर फारा झाला साध शृंगार घाट करोनी कोरत हे विकण्याला ओसरल्या दाही दिशा पहाटे प्रहरी ओसरल्या दाही दिशा पहाटे प्रहरी रवी उगवला अंबरी गोपी निघाल्या साऱ्या मिळवणी मथुरे बाजाराला गोपी निघाल्या साऱ्या मिळवणी मथुरे बाजाराला साध शृंगार थाट करोनी गोरस हे विकण्याला ओसरल्या दाही दिशा पहाटे प्रहरी ओसरल्या दाही दिशा पहाटे प्रहरी रवी उगवला अंबरी हॅलो हे पहा रसिक माय बापांच्या मनापासून तिथे आलेला पारितोषिक असं आहे. या नवविवाहित नवऱ्याची आत्याबाई सरस्वती लहू नेवरेकर यांकडून 200 रुपयाचं पारितोषिक आलंय. तसेच स्वरा सचिन निपाते यांच्याकडून नारदाच्या भूमिकेसाठी 200 रुपयाचं पारितोषिक आलंय. तसेच श्री मनोज निंगरे यांचा मोठा भाऊ आमच्या खंडाळ्यातील ज्येष्ठ उद्योजक आमचे मित्र मनोज दादा निंगरे यांचे मोठे बंधू मंगेश यांच्याकडून 200 रुपयाचं पारितोषिक आलंय. तसेच वैभव शिगवण
आणि बाबू शिगवण यांच्याकडून गवळणीसाठी 200 रुपये पारितोषिक आलं आहे. तरी नमन मंडळ आभारी आहोत, ऋणी आहोत, धन्यवाद. हॅलो, या गीतासाठी वंशवर आलेला आहे. हे गीत रंगमंचावरती जाऊन गायकांनी सादर करत आहे. या गीतासाठी वंशवर आलेला आहे. 1 2 3 स्टार्ट. पाटेचा जोमतो हा मंद धुंदवाना अंगावरी पडती हळू तव बिंदूच्या धारा दही दूध ताकलोणी घेऊन गोरस सारा कोरी आम्ही राधा हिरा चंद्रा आणि तारा किलबिल केली त्या पक्षानी सडा शिंपला त्या किरणाने करात लगबग सयान तुम्ही उशीर फार झाला करात लगबग सयान तुम्ही उशीर फार झाला साध शृंगार थाट करोनी कोर हे विकण्याला हो पहाटे प्रहारी पहाटे प्रहारी रवी उठवला गोपी निघाल्या फार मिळवणी मथुरे बाजाराला गोपी निघाल्या फार मिळवणी मथुरे बाजाराला साध शृंगार थाट करोनी घोर हे विकण्याला उसरला दाईच्या पहाटे प्रहारी उसरला दाईच्या पहाटे प्रहारी रवी उगवला अंबरी सांगते बरं का अगं चंद्राबाई आज आपला मथुरेचा बाजार अगं हो म्हणून तर आपल्या साऱ्या सगळ्यांना आज मथुरेच्या बाजारात जाणार आहे काय म्हणतेस काय म्हणून तर माझं मनात बोलवलं अगं पण काय सांगू अगं ह्या ताराबाईला सारखी फोन करून थांबली बघावं तेव्हा बिझी काय करू तुझ्या माहिती नाही का सगळ्यांनी अगं कोणती असेल लवकर सोबत झालं बोलतेस काय ए तुला बोलायलाच पाहिजे ना गं ए जुनावर आहे ना घरी हे चोमडे गप्पी असं भांडू नका आम्हाला व्यापाराला जायचंय ना हो गं हो तुम्हाला कोणाला मथुरेची वाट माहिती अगं राणी नाही ग अगं बाई अगं मला मथुरेचा व्यापार करायचा अगं हा आपल्या शेजारची ती सकू मावशी ग हा तिला हाक मारून खाऊया तिला सगळ्या वाटा माहितीये ती आपल्या मंदिरा नक्कीच येणार अगं हो म्हातारी अवघच अगं आई गं ती असे मुळीच येणार नाही बघ काही झालं तरी काय तुला सांगते काल तिचा आणि माझा कच्चा भांडण झालं माझे परतूरला कोणा काय गं भांडू नका मी थाप मारते बरं मारते ना मावशी 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 ग मावशी
काय ग पोरीनो? अगं अगं आपण साऱ्या मिळून मथुरेच्या बाजारात निघालोय. अगं हो, पण ह्यांची पहिली फाटली ती शिवून देते आणि लगेच तुमच्या फाटली येते. ए, खेळणं. आली ग आली. कोण नाही खरी तुम्ही गमतीच्या पोरी, कोण नाही खरी तुम्ही गमतीच्या पोरी, काय उगाच कमी रवता तुरा, काय उगाच कमी रवता तुरा. हात कोणी मारिलिया गोकुळच्या मावशीला, हात कोणी मारिलिया गोकुळच्या मावशीला. कोण नाही म्हणे तुम्ही गमतीच्या पोरी, कोण नाही म्हणे तुम्ही गमतीच्या पोरी, काही उगाच नवी रवता तुरा, काही उगाच नवी रवता तुरा. हात कोणी मारिलिया गोकुळच्या मावशीला, हात कोणी मारिलिया गोकुळच्या मावशीला, हात कोणी मारिलिया गोकुळच्या मावशीला, हात कोणी मारिलिया गोकुळच्या मावशीला. कोण नाही म्हणे तुम्ही गमतीच्या पोरी, कोण नाही म्हणे तुम्ही गमतीच्या पोरी, काही उगाच नवी रवता तुरा, काही उगाच नवी रवता तुरा. हात कोणी मारिलिया गोकुळच्या मावशीला, हात कोणी मारिलिया गोकुळच्या मावशीला. तुम्ही मला घरात ठेवली तरी तुम्हाला काय नाही बोलली, तरी तुम्हाला काय नाही बोलली, तरी तुम्हाला काय नाही बोलली. काय करू नका मताची, नाही तर करीन तुमची काशी, नाही तर करीन तुमची काशी, नाही तर करीन तुमची काशी. कसवट काढून बाजूला हो, कसवट काढून बाजूला हो, काय सांगू नको काय तिला, काय सांगू नको काय तिला. हात कोणी मारिलिया गोकुळच्या मावशीला, हात कोणी मारिलिया गोकुळच्या मावशीला. कोण नाही घरी तुम्ही गमतीच्या पोरी, कोण नाही घरी तुम्ही गमतीच्या पोरी, काही उगाच नवी रवता तुरा, उगाच नवी रवता तुरा. हात कोणी मारिलिया गोकुळच्या मावशीला, हात कोणी मारिलिया गोकुळच्या मावशीला, हात कोणी मारिलिया गोकुळच्या मावशीला, हात कोणी मारिलिया गोकुळच्या मावशीला. अरे मेल्या गप गप जरा. किती वाजवशील? तुला टोकन जास्त देणार आहे. सत्यनारायणच्या महापूजेचं नमन आहे. उगाच वाजू नको टाकूस. मावशी अगे मावशी, काय ग? अगं हाक दिला. आली समज हाक दिला. आली आहे ना? अगं हो, आज मथुरेचा बाजार हो, जायचंय ना. जायचंय ना मग काय? नक्की जाऊया. होय होय जाऊया. नक्की नक्की जाऊया. पण ही काय करते इथं? अहो, काय? ही काय करते इथं? काय? हे दिसते बाई, मावशी अगं बसलं का तेच? आता हे बघ, ही जर येत असेल ना तर मी अजिबात येणार नाही. अगं असं बोलू नको गं. आज व्यापार आहे आपला. राधे, अगं ही ना अवधस आहे, अवधस मिळेल. काय म्हणतेस काय? हा. अगं काय दिसते ना माझ्याकडे वाचा वाचा भांडत होती. सांगतेस काय? म्हणून म्हणते ही येत असेल ते बाबा मी निघाली. अगं मावशी असं नको करू गं. सांग जरा रे, सांग जरा. मावशी? ए, मावशी. मावशी. बघा आता कशी लाडगोड लावली बघा. काल भांडण केलं चौकशी तेव्हा नाही का तुला मावशी आठवली? अगं मी बोलते ना त्यांच्याशी. अगं मावशी सांगा ना हिला. अगं सांग सांग जरा ती. चल ना गं
बघा बघा सांगा तर तुम्ही मी नाही सांगणार वातोडी मी सांगते म्हणून तरी येशील का तो व्यापाराला नक्की जाऊया ना चला मग हॅलो हे बघा सताक्षी पवार आणि मानसी निमरे गाव भोके यांच्याकडून मावशीसाठी प्रत्येकी 100 रुपयाचं पारितोषिक आलं आहे. तसेच देवा शिगवण यांच्याकडून मावशीसाठी रोख 100 रुपयाचं पारितोषिक आलं आहे. तर त्यांचं असं म्हणणं आहे की मावशीने नाव घ्यायचंय देवा भाऊ देव्या. अरे काय 100 रुपये देतो आणि नाव घ्यायला सांगतो नाव घेणार आहे मी तुझ्यासाठी नक्की पाऊस पडला की नाही पाणी ओढायचं हळूहळू पाऊस पडला की नाही पाणी ओढायचं हळूहळू आणि हा देव्या मेला लागलाय मावशीच्या पाठी काय झालं कशासाठी बोलवलंय आधी अगं मावशी अगं आम्ही साऱ्या दोघी मथुरीच्या बाजारात निघालो पण 1 किलो पण वाट नाही गं माहिती काय म्हणताय अगं वाटच नाही माहिती वाटच नाही माहिती अगं हो अगं मग कशा निघालात तुम्ही अगं मावशी म्हणून तर वाट दाखवायला बोलवलेलं बरं बरं तुला वाट नाही माहिती पण लोकांची वाट लावायची माहिती ए, काय मला कमी नको समजूस मावशी दिला एका फुटकीदाने टेंगुल गाडी मावशी सांगते बरं तू. राधे हो हो सगळं शांत हो मावशी शांत हो नक्की हो हो जाऊया का हो, जाऊया ना चल मावशी चला चला वाट दाखवते ना बया मी आहे की नाही हाय हॅलो हे पहा प्रणय शिगवण यांच्याकडून 200 रुपये सौ भाविका सुप्रिया सासू सुना भाविका आणि सुप्रिया सासू सुना यांच्याकडून रोख 500 रुपये तसेच कुमार सिद्धेश यांच्याकडून रोख 500 रुपये. आजच्या कार्यक्रमाचे यजमान श्रीयुत रवींद्र शेठ शिगवण यांच्याकडून रोख 500 रुपयाचं बक्षीस आले. तरी त्यांचं म्हणणं आहे त्या रवींद्र शिगवण मामांचं म्हणणं आहे त्या मामाला मावशी खूप आवडली आहे आणि म्हणून त्यांनी मावशीसाठी रोख 500 रुपयाचं पारितोषिक दिलंय. त्यांचं असं म्हणणं आहे की मावशीनं नाव घ्यावं रवींद्र. हो नाही मी ह्याच्याकडे बघते काय तुम्ही सांगताय त्यांचं तर नाव घेणारच आहे बघतो बघते अगं इकडे पण बोलते तिकडे पण बोलते पण येते का नाही ऐकायला बरं आज बाजार आहे की नाही मी बाजारला विकायला घेतला होता फणसाचा कुवरा फणस असतो माहिती आहे की नाही तुझ्या लहान असलं की आपण काय म्हणतो कुवरा आणि खरोखरच रवी भाऊ तुम्हीच माझा पहिला नवरा ऐका मी काय म्हणते माहितीये का तुम्हाला वाटच दाखवायची आहे की नाही
मी आधी तरुणपणी ना खूप जणांना वाटा दाखवले खरं सांगते काय बोलतेस ते काय? आणि आहे की नाही ऐक आता पुढे ज्यांना ज्यांना वाटा दाखवल्या की नाही ते परत आलेच नाही काय बोलतेस तरी काय? अगं म्हणजे ते उंच उंच शिखरावरती पोहोचले असं म्हणायचंय मला हा कळलं की नाही हा हा चला चला वाट दाखवतेस ना मावशी? अगं दाखवते ना हा मग चला. चला पटापटा चला. अगं पण मावशी, तू काय म्हणालीस? मी फाटलं ते शिवत होती? तरी म्हटली ही चुरचुंडी अजून बोलली कशी ना खरोखर ना एवढी भांडखोर आहे ना बघून ठेवा माझ्या बागेत की नाही माझ्या बागेत की नाही काढत होते चिकू काय काढत होते मी चिकू चिकू आणि हे आमचे वरती बसले होते भिकू ते पडले खाली मग खाली पडल्यानंतर काय झालं एक ढॅंग त्यांचं वरती आणि एक ढॅंग खाली तेव्हा त्यांची मध्ये फाटली होती पेन आले मी कळलं का मग चला चला पटापटा तुम्ही बाजाराला चाललात की नाही मग काय घेतलं काय नेसलं काय सांगितलं नाही ते अगं मावशी सांगायलाच पाहिजे का? बाई पाहिजे. बघा काय? काका बुकी टिंबूल काढे तेवढा वेळ झाला की नाही ही कधी बोलली होती नाही की नाही मग हे काय हत्ती छाप गाय छाप भरून ठेवलं अगं हा मग किती वेळ झाला ही काय बोलतच नव्हती आणि बोलली तर बोलली आता बोलली मूर्ती लहान आहे पण कीर्ती महान वा, आहे. वा, 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 छान आहे काय बाजू घेते बहिणी माझी. चला तर पटापटा. हा, तू तेवढंच बघत राहा. चला गं. ते लागतं ना? तुम्ही काय काय तुम्ही घेतलं काय ती मावशी ऐकायची का नाही? बरं मावशी, ए मावशी. काय चालू आहे तिकडे? अगं, काय सांगू इकडे बसलेत ना सारखे बघतात साठी. आता मी सांगू की नको? सांग बाई सांग हा. बरं मावशी, मी घेतलं ताक. तू घेतलंस ताक पण ते मी घेतलं ताक मग आता जरा वाग वाघ म्हणजे मी त्यावेळी असं काय फालतू बोललेली नाही तुम्ही काय नको ते विचार करायला लागलाच आहे अगं, वाघ म्हणजे तिच्या डोक्यावरती माठ आहे ते आता आणलेली की नाही मग त्याच्यामध्ये दूध आहे ताज आहे की नाही पाहिला पाहिजे की नाही मग तेच म्हणाले एकदम ताजं ताक आहे बघ. हा तुम्ही भलताच विचार करत राहा हा नको तू सांग गं पुढचं. चला बाय सांगू? मी माझ्या गळ्यात बाई बाई ही माझी लहान पोरगी आहे की नाही कोणी असू नका हा तुम्हाला कोणाला घेता येतं नाही एकदा बोला बघा बघा कशी शिकवते बोलीन बघ मावशी. माझ्या गळ्यात हलकुंड विकायला घेतला श्रीखंड. वा 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 माझ्या मुलीने छान ठाट केलाय हा चला बाई आता या पुढे चालू? सांगणार आहे, आधी सांग, म्हातारे. काय केलं तर सांग ना. सांगू. मी घेतला खवा. बाई बाई काय म्हणालीस मी घेतला खवा. जाशील तर सोडत नको राहा हवा अगं, मी काय म्हणाले? मी अवघडच आहे. मी काय म्हणाले हवा म्हणजे काय खवा घ्या खवा ही आपलीच हवा तेवढीच राहील की नाही आणि तुमचा कधी बाजाराला विक्रीला जाणार सर्व आणलेला माल म्हणून म्हटलं ना तीच म्हणेल खवा घ्या खवा आणि आपलीच हवा तेवढीच राहील हॅलो हे पहा श्री चंडिका हौशी नाट्य नमन मंडळ मालगुण श्री चंडिका हौशी नमन
नाट्य नमन मंडळ मालगुण यांच्याकडून 200 रुपयाचं पारितोषिक आलं आहे. तसेच विजय चाळके गाव मिरवणे यांच्याकडून संपूर्ण गवळ्यांसाठी 150 रुपयाचं पारितोषिक आलं आहे. तसेच आज्ञा प्रवीण नाईक यांच्याकडून गवळ्यांसाठी 200 रुपये. तसेच सोम्या निवाते यांच्याकडून मावशीसाठी 100 रुपयाचं पारितोषिक आलं आहे. त्यांचं असं म्हणणं आहे की मावशीने सोलो डान्स केला पाहिजे. सोम्या निवाते यांच्याकडून मावशीसाठी 100 रुपये सोलो डान्स होते. भैया आता मला काय येणार? मी एक तर म्हातारी कमरत मोडलेली. काय करशील? अख्खी माझी प्रॉपर्टी हल्ली. एवढी माझ्यावरतीच आली. छान वाजली मावशी हा? चला मावशी जाऊया. चला चला. मला ठेरडू म्हणालीस? अगं म्हणते काय मला ठेरडू? आता कसली नाचली मी भारी की नाही? मी काय घेतलं त्याला सांगायला पाहिजे. माझं काय आता शक्त आहे आणि हे नवरा नवरी भेटत बसले आहेत त्यांच्या फाटक्यात पाय. तेच म्हणाला ते बसायला घातलेलं आहे की नाही कुठं तरी फाटलेलं असेल तर काय केलं माझं? काय चला पोरी ना बटा चला मालगुणला हा मधुरीचा घाट खूपच अवघड आहे ना. हाय जुनी आहे ना अनुभव आहे. असू दे का असू दे संगतीचा परिणाम आहे सगळ्यांनाच आहे. सुटसुटी दिसते भांडे तिला गावाला आली करण्यात एक नंबर शांत हो शांत हो. आपल्याला बाजारात जायचं आहे ना. जाऊया उशीर पण होतोय. हो. मावशी मी काय म्हणते काय ग अगं तुझ्या जमान्याचं एक सुंदर गाणं घेते सगळं. बाई काय मनातलं बोललीस माझ्या तू खरंच तू ओळखू शकतेस हा बुद्ध. मावशी त्या मावशीला काय काय येतं ते. हॅलो हे पहा श्री चंडिका हौशी नमन मंडळ मालगुण या नमन मंडळामध्ये नारदाची भूमिका करणारे श्री दिलीप भादरे यांच्याकडून मावशीसाठी 100 रुपयाचं पारितोषिक आलं आहे. त्यांचं असं म्हणणं आहे की मावशीचं नाव घ्यायचंय. दिलीप आई शपथ हो दिलीप भाऊजी कुठे दिसत नाही. बघा यांना काही बघा दुसऱ्याचं नाव आलं तरी त्यांचं नाव घ्यायचे हौस बघा. घेते हा नाव आता मी जवळचे आहेत ना म्हणून घेते. वाटाण्याच्या भाजीत खोबरं टाकलं किसून दिलीप बसला होता बांधा खाली त्याला घेतला मी चाटून बसून.
मावशी, बघितलं दिसली नाही? नाही होतं, हा. नाही बरोबर. बघितलीस ना? मावशी गाडी दिसली ना? लाजला बघा, पोरीनो, गाणं म्हणते, हा, आता. किती निघला ना अगं आवाज येतो. किती ना? बरं, आवाज जातोय ना? अग शालू झोका दे ग मैना, अग शालू झोका दे ग मैना, रुसू नको मैना, झोका दे ग मैना. आता काय झालं तुला? तुझं तुला गाणं असं असं नाही. हॅलो, हे पहा, मिरवणे गावचे आमचे धडाडीचे कार्यकर्ते श्रीयुत अविनाशजी पाले, श्रीयुत अविनाशजी पाले यांकडून रोख 500 रुपयाचं पारितोषिक केलं आहे. त्यांचं असं म्हणणं आहे की मावशींना नाव घ्यायचं आहे. अविनाश भाऊने पैसे दिलेत मावशीसाठी. मावशी, पैसे आलं. नाव पण येत आहे. बरं, अविनाश भाऊजी, ही माझ्याकडून तुम्हाला सरप्राईज होती म्हणून तुम्हाला सांगितलं नव्हतं मी आले म्हणून. बरं, आता ह्यांचं तर नाव घ्यायचं म्हणजे माझे गाव आले शेजारी, मग चांगलं नाव घ्यायला पाहिजे. चांदीच्या ताटात लावली होती फुलवात, चांदीच्या ताटात ठेवलं निरंजन, त्यामध्ये लावली फुलवात, आणि अविनाशराव, तुमचं नाव घ्यायला आतापासूनच सुरुवात. छान छान. बरोबर, चांगल्या माणसांचं चांगलं नाव. हो गं. टवलपुरा सरना त्यांची तशी नाव घ्यायला. मावशी, आता आम्ही आमच्या समाजाला भेटू बरं का? बरं, घ्या. नाहीतर माझ्या गावचं एक गाणं होतं. नको. बरंच नको. बरं, चालेल. घेऊया ना? हो, चल. घ्या मुलींनो, फटाफट घ्या. घ्या ग तुम्ही डोईवरी माठ, धरूया मथुरेची वाट. सुरू झाला अवघड घाट, चालूया एकी पाठोपाठ. बाजारी जाण्या फारग आम्हा पोरींना उशीर हा झाला. आला नबी रवी आला, घेऊन किरणांचा शेला. आला नबी रवी आला, घेऊन किरणांचा शेला. तुम्ही डोईवरी माट, धरूया मथुरेची वाट. सुरू झाला अवघड घाट, चालूया एकी पाठोपाठ. बाजारी जाण्या मार्ग आम्हा पोरींना उशीर हा झाला. आला नवी रवी आला, घेऊन किरणांचा शेला. आला नवी रवी आला, घेऊन किरणांचा शेला. आला नवी रावी आला, घेऊन गिरणाचा शेला. आला नवी रावी आला, घेऊन गिरणाचा शेला. घ्या तुम्ही डोईवरी माठ, धरूया मथुरेची वाट. सुरू झालं अवघड घाट, चालूया एकी पाठोपाठ. बाजारी जाण्या मार्ग आम्हा पोरींना उशीर हा झाला. आला नवी रावी आला, घेऊन गिरणाचा शेला. आला नवी रावी आला, घेऊन गिरणाचा शेला.
साऱ्या पार करा वाटा चुकवून आटाचे साऱ्या पार करा वाटा चुकवून आटाचे साऱ्या पार करा घ्या ग तुम्ही डोईवरी माठ करूया मथुरेची वाट सुरू झाला नवगड गाठ चालूया एकी पाठोपाठ बाजारी जाण्या मार्ग आम्हा पोरींना उशीर हा झाला आला नविरावी आला देऊन गिरणाचा चेहरा आला नविरावी आला देऊन गिरणाचा चेहरा घ्या ग तुम्ही डोईवरी माठ करूया मथुरेची वाट सुरू झाला नवगड गाठ चालूया एकी पाठोपाठ बाजारी जाण्या मार्ग आम्हा पोरींना उशीर हा झाला आला नविरावी आला देऊन गिरणाचा चेहरा आला नविरावी आला देऊन गिरणाचा हॅलो हे पहा या गीतासाठी सर्वांचा लाडका वैभव शिवण सर्वांचा लाडका कुमार वैभव शिवण यांकडून या गीतासाठी 201 रुपयाची पारितोषिक केलाय त्यांचं असं म्हणणं आहे की हे गीत वंचमोर झालं पाहिजे आणि तेही शाहीर आणि रंगमंचावर येऊन गोड गाण्याचे शाहीर प्रमोद शितप आपल्या समोर हे गीत सादर करत आहेत वन्स मोर एकमेकींना द्या तुम्ही हात धरा मावशीच्या ओवीची तुम्ही गात धरा मावशीच्या ओवेचे तुम्ही गात धरा मावशीच्या ओवेचे तुम्ही गात धरा आनंदाचा हा कृष्ण हा काट्या आहे खरा वाट चुकवून या त्याची साऱ्या पार करा वाटा चुकवणी आटाची साऱ्या पार करा वाटा चुकवणी आटाची साऱ्या पार करा घ्या ग तुम्ही डोईवरी माठ करूया मथुरेची वाट सुरू झाला अवकड काठ चालूया एकी पाठोपाठ बाजारी जाण्या मार्ग आम्हा पोरींना उशीर हा झाला आला नविरावी आला देऊन गिरणाचा चेहरा आला नविरावी आला देऊन गिरणाचा कृष्ण मुरारी यशोदेचा मी कृष्ण मुरारी यशोदेचा मीच तो गिरधारी लाडका नंदाचा श्रीहरी लाडका नंदाचा श्रीहरी लाडका नंदाचा श्रीहरी लाडका नंदाचा श्रीहरी
घेतला देवकीच्या उतरी गोकुळात मी वाढलो भारी जन्म घेतला देवकीच्या उतरी वसुदेव माझे थोर पिताश्री वसुदेव माझे थोर पिताश्री खेळतो मी संगे सौकडी लाडला दाता श्रीहरी लाडला दाता श्रीहरी लाडका नंदाता श्रीहरी लाडका नंदाता श्रीहरी तीन ताल आणि सप्तपदार यामध्ये नित्य वास करणारा म्हणून मला वासुदेव म्हणतात. माझी माता देवकी व पिता वासुदेव यांच्या विवाहाची वेळी एक आकाशवाणी झाली. हे कंसा सावध राहा, देवकीच्या पोटी जन्माला येणारा पुत्र हा तुझा काळ असेल. ही आकाशवाणी ऐकून कंस मामाने माझ्या माता पिताला बंदिस्त गृहात टाकले. 6 बाई शिवर रचून ठार केली. 7वी कन्या आकाश मार्गाने माय रूपाने अंतर्धान पावली आणि 8वा पुत्र मी श्री कृष्ण भगवान. बोला कुंडली अरे हो, आज मथुरेचा बाजार 16-17 गवळणी थाटमाट करून मथुरेच्या बाजारात जाणार. त्यांचा रस्ता प्रतिबंध करून त्यांच्याकडनं आशीर्वाद घेऊया. परंतु ही कामगिरी आपण न करता आपल्या संगतीचे सवंगडी पेंड्या व सुदामा यांच्यावर देऊया. अरे म्हटलं पेंड्या, अरे म्हटलं पेंड्या. हो देवानो. आशीर्वाद असो. देवानो, एवढ्या घाई गडबडीने बोलवले कागद. पेंड्या, आज मथुरेचा बाजार 16-17 गवळणी थाटमाट करून मथुरेच्या बाजारात जाणार. ठीक आहे देवानो, मग आम्ही काय करायचं? अरे म्हणजे सख्या, त्यांचा रस्ता प्रतिबंध करून त्यांच्याकडनं आशीर्वाद घ्या. ही कामगिरी तुम्ही करा. मी गोकुळात जात आहे. ठीक आहे, या तुम्ही. मला 360 गोपिकांचा मेला, एवढ्या सगळ्या गवळणी आणि मी एकटा. हे करायचं कसं? तुमच्या जोडीला पण आहे का इकडं? असेल तर पाठवा हो. माझ्या जोडीचे आहे तुम्ही इथं. अरे बोकड्या, अरे ए वाकड्या. अरे काय रे? अरे इकडे ये, इकडे अरे पण याला कथाला. अरे भरपूर मजा आहे. अरे कतली. अरे ती नंतर सांगतो, आधी तू ये. अरे पण मेला मी वरत्या निवेदित बोना खातोय. अरे मग मेला जाम बोना पिकले. झाली काय बोंडा? अरे होय. अरे ती बोंडा नंतर का, आधी इकडे ये. काय म्हणतो काय म्हणते काय काय मजा आहे तिकडं? काय मजा? मग यायला पाहिजे. ये लवकर ये. थांब थांब आलो मग थांब. अरे पण माझ्या दोघीला हा वाकड्या पण आहे. अरे त्याला पण घेऊन ये. काय म्हणतो काय? आलो आलो थांबा. या पेंड्यानं मारली हाक हो मजला. होय. या पेंड्यानं मारली हाक हो मजला. खालच्या आळीला वाकड्या अडकला, खालच्या आळीला वाकड्या अडकला. बोंड खाऊन बोटकन फुगवला, खालच्या आळीला वाकड्या अडकला. बोंड खाऊन बोटकन फुगवला. या पेंड्यानं मारली हाक हो मजला. या पेंड्यानं मारली हाक हो मजला. खालच्या आळीला वाकड्या अडकला, खालच्या आळीला वाकड्या अडकला. बोंड खाऊन बोटकन फुगवला. डोंगरी कापी लगाल रे माझी पेंड्या शोधत होतो मी तिला.
शोधत होतो मी तिला, पेंड्या शोधत होतो मी तिला. तुला काय सांगू दादा, मध्येच मोठा घोटाळा झाला. मध्ये घोटाळा झाला, मध्ये घोटाळा झाला. उडवून तंगडी उधाळली ती, उडवून तंगडी उधाळली ती. तिला करताना पाय माझा घसरला, तिला करताना पाय माझा घसरला. पोटा खाऊन पोटाला फुटाला, पोटा खाऊन पेंड्यानं मारली हाका हो मधला, या पेंड्यानं मारली हाका हो मधला. माझ्या गाडीला वाकड्या अडकला, माझ्या गाडीला वाकड्या अडकला. हॅलो, हे पहा, या गीतासाठी प्रथमेश शिगवण, श्री प्रथमेश शिगवण यांच्याकडून 100 रुपयाचं पारितोषिक केलं. त्यांचं म्हणणं आहे की हे गीत पुन्हा सादर झालं पाहिजे. चुकली कपिला गाय रे माझी, पेंड्या शोधत होतो मी तिला. तुला काय सांगू दादा, मध्येच मोठा घोटाळा झाला. चुकली कपिला गाय रे माझी, पेंड्या शोधत होतो मी तिला. तुला काय सांगू दादा, मध्येच मोठा घोटाळा झाला. उडवून तंगडी उधाळली ती, उडवून तंगडी उधाळली ती. तिला धरताना पाय माझा घसरला, तिला धरताना पाय माझा घसरला. पोटा खाऊन पोटल्यानं फुगावला. या पेंड्यानं मारली हाका हो मधला, या पेंड्यानं मारली हाका हो मधला. माझ्या आडीला वाकड्या अडकला, माझ्या आडीला वाकड्या अडकला. पोटा खाऊन पोटल्यानं फुगावला. सांगतो पाठीव मारू नको. हॅलो, बाबू आला म्हणून हे पहा रसिक हो, रसिक माई बापांच्या मनापासून आलेले पारितोषिक असं आहे. कुमार सिद्धेश रवींद्र शिगवण, सिद्धेश रवींद्र शिगवण यांच्याकडून रोख 500 रुपये. तसेच कैलासवासी शंकर सदाशिव शिगवण व कैलासवासी पार्वती शंकर शिगवण यांच्या स्मरणार्थ श्री अंकुश शिगवण यांच्याकडून 200 रुपये. तसेच पुन्हा अंकुश शिगवण यांच्याकडून 200 रुपयाचं पारितोषिक आले. तसेच साईज्ञा शिवराम शिगवण, साईज्ञा शिवराम शिगवण यांच्याकडून 100 रुपयाचं पारितोषिक आलं आहे. तरी नमन मंडळ आभारी आहोत, ऋणी आहोत. धन्यवाद. अरे गुलाबा, अरे ते जाऊ दे, ते जाऊ दे. अरे माझ्या दोन्ही फुटून टाकलाय, माझी मेला दोन्ही फुटून टाकलाय. काय सांगू तुला? अरे धुतकला की नाही, धुतकला मला. अरे ती गाय किती होती? ती गेलो तुला दोन्ही. हा ती बोंडा खाली, बोंडा काय? अरे बोंडा खाली, बोंडा खाली. कळत नाही तुला?
तुझं डोकं आहे काय डोकं आहे म्हणजे तलतं मी काय बोलतो कळत नाही का काय तलतं तंतू नाही रे करत नाही तुझं असं म्हणतो मी यार मला जे बोलतो चांगला तर जमलंच नाही का याला काय खबर काय का अरे पण मी काय म्हणतो माहितीये का देवाने आपल्यावर ना एवढी मोठी कामगिरी सोपवली आहे. एवढी मोठी आहे ती काय मला सांगतो मी लक्षात ठेवलं. घेतला कुणी घेतला कुणी अरे पण तुला माहितीये का काय माहिती काय ससा गोपिकांचा मेळा याला म्हणजे तसा मेळा नव्हतं म्हणजे एकत्र अशा अरे त्या घरी दूध ताक घेऊन मथुरेच्या बाजारात जातात बघा काय नाव दिलं ना आता जाऊ दे म्हणजे त्यांच्याकडून दही दूध सोने आपल्याला सगळं खायचंय अरे ताक दही दूध लोणी असं सारं माल घेऊन लोण्याने मथुरेच्या बाजाराला जातात मजा मजा घेऊन जातोय चांगला सगळं खायचं. मी दही खाणार पण तू करशील ना कामगिरी मी टाक तुम्हाला काय खायचं ते खा तुला काय नकोय मला पण हवं तुम्ही खाणार ते तर मी पण खाणार मग पण त्यांना हलवायला लागेल ना हलवायला लागेल आता तू कर मी फक्त खाणार म्हणजे हा नुसता खाणार आणि कामगिरी तू करणार मालिकलं बघ मला तुझं म्हणतो हा? मला त्यातलं म्हणजे माझा काम नव्हे म्हणजे माहित तू काय ते गवळणी चला माझ्या पाठोपाठ दाखवतो तुम्हाला हा चल लवकर दाखव चल हे पहा कुमार स्मरण स्वप्नील शिगवण या छोट्या बालकाकडून जे गाईचं नृत्य किंवा गाय दाखवली त्यासाठी 200 रुपये पारितोषिक केलंय. तो छोटा बाळ खूप खुश झाला गाईचं नृत्य बघून आणि म्हणून 200 रुपये पारितोषिक केलंय. तर त्यांना पण आभारी आहोत. धन्यवाद. लाज आली अरे काय खावा काय खावा खाऊ काय आता काय समजत नाही मला दूध खायला गेलो तर दही राहत दही खायला गेलो तर ताक राहत अरे लोणी खायला मी आहे कसा मी काय म्हणतो आता या घरला जाऊन विचारणार कोण कोण अरे मी विचारणार आपण आम्ही त्यांना जा आणि तुला काय खायचे तर खाऊ दे. पण सगळा थकवू नको सगळा थकवू नको पण त्यांच्यात ना एक कहाणी जाणती मावशी आहे. मावशी अशी पटवतो बघ तिला अशी बदलू नको तुला कधी बिला माहिती नाही पडणार काय कसा मावती आहे ती मावती चिकू काय चिकू कोण जाणार मावतीला इथं पिकाय की कत्ता आहे
अरे आता टिकू खायला तर मला धर्मात नको. हा मग जातो मी बघ. तू जाऊ दे पहिली ट्राय कर तू. हा पण पण मला जेव्हा सांगते ना तू. अरे सगळा अर्धा थांब थांबला आहे. सगळा अर्धा थांबलाय बघ. पण आता काय करतो? अरे हा व्यायाम आहे माझा. म्हणजे तो बॉडी गरम करतो. म्हणजे आता गरम करू नको, विसरून घाल. चिकू चिकू आपला आवडता आहे ना. तू पितून ये. चिकू चिकू. अरे मावशी कशी मोठा सांगतो ना. आणि तू बॉडी गरम आहे की तेव्हा काय थंड पडतील. कुरा क्या कुरा? अरे पंचाचा कपडे आणला नाही. पुरा पंचाला. पंचाचा कुरा मला तर कुला आणला. मी जातोय. हा जा जा. मी जातोय. हा काय? आम्ही आहे जा. फवारणी चालू होती काय? ह्या हातात ना भवानी टोपी आहे. किती होती ना आपण? कोण पहिला? मावशे. आले मावचे काय मावचे? अरे आता दिसला मला, मगापासून दिसतच नव्हता. अरे तू घेते. बाई हा काय प्रकार? यो अरे बावती बलती मूड मध्ये आले. उभा राहा, ह्याला पहिले विचारते. अरे मावशे, चालेल काय? हा? आहे का इकडं? ऐका म्हणजे तू इकडे कशाला आलेला आहे? मावशीला चिकू घ्यायला आलेला. हवाय ना? मग तिकडे बघते तुला कोरा देते चालेल. अरे मावशी कोहरा देते. तू घे मला धर्मात नको. अरे मावशीला तुला काय म्हणाला? अरे पण तू काय म्हणाला? काय नको कुरा कुरा म्हणजे पुण्यात आलेला मावशी. धर्माच नको काय म्हणतोय काय? अरे मावशे, त्याला कोहरा नको म्हणतो, चिकू हवाय. चुकव आहे. मग तुला काय पाहिजे? हा ती चिकूच पाहिजे. चुकू पाहिजे. आवाज चला विठुराला दादा पोरी राव. अरे पण मावशी चाललीस कुठं? चाललीस कुठं? आम्ही बाजारात चाललोय. कशाला? कशाला म्हणजे आम्ही दही दूध विक्री करायला जायचा नाही. जायचं नाही. मग काय करायचंय? इथंच ठेवायचा. तुझं ठेवणार बिवणार काय ना आम्ही चालेल. तुझं काय ते सांग पहिलं. अरे मला दही दूध पाहिजे. दही दूध पाहिजे. पोरीनं दही दूध आहे ना? तुझं तिकडे काय लक्ष आहे रे? अरे मावशे, माझ्याकडे बोलतेस ना? या पोरीला बघून माझं इंडिकेट पेटतोय बघ. काय तर सगळं पंचपसकट फोडून टाकलं. सात तुकडे वाटलं मी तुझ्या. तुम्हालाच काय इंडिकेटर देता येतो? टेन्शन आहे.
अरे मेल्या तुम्ही सावध इंडिकेटर इकडे खाली असतो द्यायचा. हा मग. अरे मावशी तुला नाही इथे तुला ना तर तुला नाही येणार काय पाहिजे अजून तुला काय नको जायचं बाजूला हो पहिला बाजू बाजूला हो बाजू पिकाचे बाजू चला पटापट. ये मला देव मला देव बाजूला पण मावशी निघाली तुला हे मावशी तुला थंड घ्यायची, मावशी लागली ना तुला मावशी लागली तुला आज तुला जायचंच पाहिजे तर पहिलं सांग आधी नाव सांग मला वाकले काय मगापासून एकच इंडिकेटर हलतोय तुझा हा हेच प्रॉब्लेम आहे बघ होय बाजूच्या झाडावर चढलो होतो बरं मधाचा पोला हा मधाचा पोला अरे मेल्या मला सगळं मधली सगळं माहितीये पण पुढं काय झाला त्या माशावरती बिंबिया लागल्या फिरायला लागल्या त्या तुझा आरोप खाले ना खाली वाटा फुटा काय फुटा हा मग त्या बदला पायात नशीब तुझं म्हणून उडू लागल्या होय काय तुला माहित होतं मला नव्हतं माहिती ना सगळं त्याला माहिती होतं त्याला माहित होतं माझ्या बरोबर आता तुझ्या बरोबर होतं हा, वरती काजू बघत आहे की नाही तो गेला थलथलत वरती काय म्हणते थलथलत गेला वरती बद्दलच मग अरे वा हे नुसत्या बिबड्या तरी गेला वरती पुन्हा खाल्यात वाण केलं याचं झाला काही तोंड त्याला काही धपकन अरे कशाला काहीतरी करायचं मेल्या हे काय आता बोंडा जाऊ त्याला सवय आहे वाटा खायची होय हे मावशी माझ येतील पाहिजे बघ दहीदूध पाहिजे ते दहीदूध घेऊया हे मला पण तेव तोला मला तोला का देऊ मागून फोडून खाल्ला सगळं आणि मावशी दूध पातळ होता गेला काय वाईट बोला माझा भाव तू तुझा पण हवंय आणि आपल्याला विचारलं झाला आलो का त्याला मोठा टाकून आलोय बाबा तू पण जाणे काय त्याला खायचंय आता बघ आता हॅलो हे पहा स्वर्गीय तारामती शिगवण यांच्या स्मरणार्थ यांच्या परिवाराकडून 200 रुपयाचं पारितोषिक आलेलं आहे तरी नमन मंडळ आभारी आहोत ऋणी आहोत धन्यवाद हे तू वाजव मी पण दलन करतो त्याला चिकूवर फवारणी केली आता मला वाटतं पंताच्या कोंबड्यावर फवारणी मावशी मला तेवढं नाही जमत आम्ही तुझी फवारणी केली सगळीकडे झाली बघ बघ दिसते ना सगळीच चमकली सगळी चमकली पण पहिल्या डोळ्यावर झोप नाही दिवाळ एकाच्या झोप आहे कोणाच्या? या नवरीच्या मग आपण म्हातारी असली एक दोन आणली असली तरी बरोबर लक्ष आहे, भाऊ झोपू नका थोडा वेळ थांबा फवारणी करणार आहे थांबत आलाय थोडा वेळ थांबा आता काय हवंय त्याला द्या मी कंपनी सुरू झालंय आम्हाला बाजाराला जाऊ दे त्याला द्याला नाही आता मला पण देऊ आहे आता पाच कुठेपर्यंत त्याला द्याला तुला पण काय कितीपर्यंत पाहिजे थोडासा तरी दे थोडंसं तरी पाहिजे थोडासा ये इकडे इकडे कुठे हो किती? म्हणजे तू दाखिला Thank you.
बसले. अरे पण मी म्हणतो एवढ्या थांबायला बसत गेला शांत टाकली काय अरे देवा, तुम्हाला काय सांगितलं? तू मला थांबतलाच आहे. थांबतलाच आहे मला सांग. म्हणजे तुझा पोत कुठंपर्यंत गेलास? आता पोत कुठंपर्यंत गेला तू? बाई 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 कोणाचं हो लहान पोरग इकडे रडतय मोठाला दे. अरे तुझ्या बहिणी तू रडतोय. पोरं बघा तिचे. मस्त नाही तू तिला तोंड बघा बाई अरे एवढा स्वस्त दही तू कधी खाल्लं नव्हतं ते जन्मात. होय ना आता काय अजून आहे का तुमचं सांगितलं का नाही? नाही, एवढी पद्धतीची मुलं आहे, मला सांगितलं नाही एका शब्दात. अरे मित्र तू माझा मित्र मित्र म्हणता म्हणता काय गुलाम बोलतो खाला काय तोंडाला काय द्यायचं हाय की नाही बघ. अरे चाल चौघांचा मला म्हणतो ऍक्टर खाव म्हणून मला पण घेतला मध्ये. मला पण हवंय होय काय? म्हणून या घ्या. बरोबर बांधली टाका लंगोटीच बांधून टाकली सगळं. मला तर आज बघून झाला. उशीर होतोय. निघूया का गं आपण? वेळेसाठी काही करताय आता तू बाजू वेळेवर जा. वेळेवर जा. बाई काय बाई बापल्यासारखा बापल्या बाई तुला बाई नाही मिळाले आमची बायकांची पद्धतच आहे काय झालं बाई अरे मावतीच असं आहे की म्हणतो हे मावती वैत आहे तू काय ऍक्टिंग कल्पीत काय जेव्हा ही तू विचित्रच आहे. तरी असली म्हणून काय झालं अख्खी प्रॉपर्टी चांगली आहे अजून हा, मग काय मग बाजाराला जाताना नाही पण का का म्हणजे तुम्ही दैनू इथेच ठेवायचं. नाही. जमायला पाहिजे. माझा हात बघ कसला येतो टेबल काढेन इंग्लिश गाडी पण ते बुद्धी. अरे पण काय ते कायदा तरी सांगा पण काहीतरी असेल की नाही तुमच्याकडे का जायचं नाही कशासाठी जायचं नाही कायदा हा मग काय कायदे देऊन द्या मावती प्रकार आणि कायदे देवाचं ठेवून गेले आपण. कृष्ण देवाने हुकुम केला पेंद्या सुद्धा महा सांगतोय तुला कृष्ण देवाने हुकुम केला पेंद्या सुद्धा महा सांगतोय तुला तू आता इथेच थांबशील का तुझे दही दुधाने भरलेले माठ माघारी नेशील 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 का कृष्ण देवाने हुकुम केला पेंद्या सुद्धा महा सांगतोय तुला कृष्ण देवाने हुकुम केला पेंद्या सुद्धा महा सांगतोय तुला तो इथेच थांबशील का तुझे दही दुधाने भरलेले माठ माघारी नेशील का तुझे दही दुधाने भरलेले माठ माघारी नेशील का तुम्ही मिळवणी गोरी नका जाऊ मथुरे बाजारी तुम्ही मिळवणी गोरी तुम्ही मिळवणी गोरी नका जाऊ मथुरे बाजारी तुम्ही मिळवणी गोरी तुम्ही कवड्याच्या नारी काजाचा कंस दरबारी तुम्ही कवड्याच्या नारी तुम्ही कवड्याच्या नारी काजाचा कंस दरबारी तुम्ही कवड्याच्या नारी
सांगितलं तुला मग वरडून वरडून सांगायचं आता माझा आवाज ठेवला कसा उज्ज्वल की कायद्याप्रमाणे तुला इथं बसावं लागेल लादेल मध्ये लादेलच जमणार नाही हे सांगणार नाही 5 मिनिटं बसायला लागेल सांग तिला पोरीनं तुम्ही जमलात आहे हे दाखव म्हणून बसा पोरीनं बसा पण मी सांगते म्हणून बसा यांच्या हुकमा बिकमानी काही सुद्धा नाही हे मावती आमचा कथा जेवण नसतो बाय आता तुम्ही तर नाही पाहता काय बघा अरे ह्या बसल्या हा दगड कशाला इथे उभा तुला पण बसावं लागेल जमणार नाही अरे बाबा लागेल नाही ना नाही ना मला हात लावते तू बरोबर प्रेमानं बदलतो जमणार नाही महिला आता कालचा मार हवा मला देणार मग राज तू बस तू बसू हा बदलू बोबल्या बसू दे ए! बोबल्या तुझ्या बसव मी बसलो. मला शिकवलं काय अरे झोपत काय तुम्ही जमले मी पण जमले बसते मग मी. देवाला बोलवायला म्हणजे मला लवकर आपल्याला काय आपल्याला ह्या व्हिडिओ मध्ये धावणे आपण तू ताबडतोब बाबा देवाला बोलव देवाला घेऊन येतो हा हा अरे, जेवण देवाने बसून करतो तू घेऊन ते काय झोपल्या मी पण आम्ही थोडा वेळ थांबवली द्या ऐकतच नाही आम्हाला आता पुढे तुम्ही कामात याल काय? ठीक आहे पेट्या तुम्ही गाईकडे देऊन मोकळा जा मी देतो समोरच्या गळी न उभी राहा ग अरे बाबा अरे पोरीनो. काय गं मावशी आता हा कोण आला मावशी रात्रीला पाठवा आई डायरेक्ट मावशी राधेला पाठव पाठव जा बाई बघ तू श्रीकृष्ण भगवान मराठी कसे असतात पायी पद्म बेंबी हिरा मस्तकी हिरा विटेवर हरिहरत असतात तुझं म्हणणं खरं आहे परंतु भक्तांच्या रक्षणासाठी मला हा अवतार धारण करायला लागलाय मावशी अगं हे खरंच श्रीकृष्ण भगवान आहे चला आपण त्यांना शरण जाऊया चला हो गं. मी शरण आले सुट्टी आहे का मला हो जा तुम्हाला रजा आहे श्रीकृष्ण भगवान तुमचे जन्मदिन सांगता का ऐक तर मग सांगितो तुला मी जन्माच्या खुणा सांगितो तुला मी जन्माच्या खुणा पटवून घेना बाजाराला जाण्याआधी राधे ऐकून घेना बाजाराला जाण्याआधी राधे ऐकून घेना आणि
अवतार बनिला हास्य गयोन गंगा जोराला राजविला दुसऱ्या अवतारी पूर्वगलोना पृथ्वीचा मी परवानिला सांगितो तुला मी जन्माच्या कोणा सांगितो तुला मी जन्माच्या कोणा कटवून गेला बाजाराला गाणे गरोनी पृथ्वी तिसऱ्या अवताराला रक्षिला प्रल्हाद मी सोनी रण्याला वामनरूप धरोनी बळीधारी पाताळा सहाव्या अवतारी परशुराम माझ्या कोणा पटवून गेले ना बाजाराला राम हो सातव्या अवतारी रावणा विवादाला धर्म रक्षण राधे आठवा अवतारला सांगितो तुला मी जन्माच्या कोणा सांगितो तुला मी जन्माच्या कोणा कटवून गेले ना बाजाराला ऐकलास का पाटील अभंग? राधे तुला मागच्या जन्मी दिलेले वचन तुला या जन्मी पूर्ण करायचे आहे.
कशी जादू केली कृष्ण कशी जादू केली गोकुळाचं दूध मी बंद केलं आहे. ही बातमी त्या दृष्ट गौस मामाला कळालीच असेल. येईल तो आपल्या मागावर. हिंदू हृदय सम्राट स्वर्गीय बाळासाहेब ठाकरे यांचे चिरंजीव उद्धव बाळासाहेब ठाकरे या पक्षाचे कट्टर शिवसैनिक श्रीयुत सुनील तुकाराम धनावडे गाव वाटत कवटेवाडी यांच्याकडून रोख 500 रुपयाचं पारितोषिक केलेलं आहे. तर त्यांचं असं म्हणणं आहे की छत्रपती शिवाजी महाराजांकडून एक गीत सादर झालं पाहिजे, त्यासाठी त्यांनी 500 रुपयाचं पारितोषिक दिलं आहे. सादर करत आहोत. उगवला तारा तिमिर हरा गरजा शिवाजी राजा. उगवला तारा तिमिर हरा गरजा शिवाजी राजा. लहरी भगवा ध्वजा, लहरी भगवा ध्वजा. उगवला तारा तिमिर हरा गरजा शिवाजी राजा. उगवला
उगवला तारा तिमिरहरा करता शिवाजी राजा उगवला तारा तिमिरहरा करता शिवाजी राजा युगा युगाचा गडदंडार यवनाचा करी करी सरदार यवनाचा करी करी सरदार यवनाचा करी करी सरदार युगा युगाचा गडदंडार यवनाचा करी करी सरदार यवनाचा करी करी सरदार यवनाचा करी करी सरदार हमारा समर्थ होऊन दुर्गा हमारा समर्थ होऊन दुर्गा चढला चपुटा बुटा चढला चपुटा बुटा उगवला तारा तिमिरहरा करता शिवाजी राजा उगवला तारा तिमिरहरा करता शिवाजी राजा गिरशी करी गिरडा परी गिरशी करी गिरडा परी लहरी भगवा ध्वजा लहरी भगवा ध्वजा उगवला तारा तिमिरहरा करता शिवाजी राजा 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 उगवला तारा तिमिरहरा गरजा शिवाजी रसिका हो गोकुळचा दैदूत बंद केल्यानंतर त्या मथुरेचा राजा उग्रसेन याचा पुत्र कंस याचा राग अनावर झाला रसिका हो आपल्या समोर सादर होत आहे कंस राजाचा वध रसिका हो कंस राजाचा वध मथुरे नगरीचा राजा उग्रसेन नगरीचा राजा उग्रसेन आणि त्याचा पुत्र कंस सैतान आणि त्याचा पुत्र कंस सैतान अहो मथुरे नगरीचा राजा उग्रसेन मथुरे नगरीचा राजा उग्रसेन आणि त्याचा पुत्र कंस सैतान आणि त्याचा पुत्र कंस सैतान चाल हो राज मथुरा नगरीचा उग्रसेन राजा त्याचा पुत्र कंस तोच मी पण काय करावे मथुरेचा बाजार दुपारने 12 वाजल्याने गौराईचा पत्ता नाही त्याचं कारण ते काय आलं लक्षात त्याचं कारण तो काटा कृष्ण माझी बहीण देवकी उपवास झाली कांदा उगवेल आणि सूर्यास मावलेल असा कौशला देवकीला वर दिला वसुदेव देवकीचं लग्न थाटामाटात करून दिलं लग्नाची वरात जात असताना आकाशवाणी झाली दुष्ट कौसा दावदो देवकीच्या पोटी 8वा पुत्र तुझा वैरी ठरेल वैरी म्हणतात तर पायच्या माझ्या मस्तकात भिडली
वसुदेव देवकीला बंदिस्त केलं. देवकीची 6 बाळं या हाताने घराघरा फिरून जिरावर आपण यमसंधी लागली. 7वी कन्या आकाश मार्गे लुप्त झाली. आणि 8वा तो काळटा म्हणे गोकुळात आनंदाने मानत आहे. फक्त कुठल्या बिलातला म्हणून बसलाय तो कृष्ण कृष्ण. मामाने जमीन साष्टांग नमस्कार असो. ठीक आहे असं तुझ्या नमस्काराला. मामा एवढं राबवण्याचं कारण तरी काय? मथुरेचा बाजार बंद करण्याच्या कारण तू श्रीकृष्ण. होय मामा गोकुळातलं दूध गोकुळाला लागलं पाहिजे. अरे लहान दोन्ही मोठा का घेऊ नका कृष्ण. तुझ्या जिम्मेदार असेल तर होय इथं तयार. हो मामा इतिहास तुमचं काळ आता जवळ आलेलं आहे.